आज आपण बनवणार आहोत कोबी आणि बीट किंवा मिक्स फ्रूटचे मंचुरियन. आणि मी इथे एक मोठा कोबी किसणीने किसून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं जे काही हे रस असतं ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि आपण पाहू शकता की कोबी किती खुली झालेली आहे. आणि एक मोठा बीट मी घेतलेला आहे आणि त्या बीटला पण मी छान असं बारीक किसणीच्या मदतीने किसून घेते. आणि आपण पाहू शकता की आपण कशा प्रकारे या बीटला किसून घेतलेलं आहे. आणि आपला बीट किसून झालेला आहे आणि आपण पाहू शकता की किती सुंदर हा बीट दिसत आहे. कलर तर पहा किती छान दिसतोय. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा किसलेला कोबी घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही. आणि बीट आणि ही कोबी याच्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण अगोदरच असतं आणि आपण याच्यातलं रस जे आहे ते थोडंफार काढून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन खूप सारं रस अजून आहे. आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला तिखट, मीठ, आणखीन काही भाज्या घालायच्या असतील, गाजर वगैरे, कॅप्सिकम, तर ते पण घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पाणी वापरायचं नाही. मी इथं घालते लाल तिखट आणि चवीनुसार मीठ पण मी घालणार आहे. आणि थोडा थोडा मैदा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जसं जसं मैदा याच्यामध्ये बसेल तसं तसं आपल्याला थोडं थोडं मैदा याच्यामध्ये घालून एक घट्टसर गोळा, जास्ती मऊ पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही, सैलसर असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. एक मोठा कोबी आणि त्याच्यानंतर एक पाव किलोचा बीट आणि अर्धा किलोचा कोबी असं हे होतं प्रमाण. आणि याच्यामध्ये मला पूर्ण 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो मैदा याच्यामध्ये बसलेला आहे. आणि मग याचा मी आता थोडं थोडं मैदा घालून एका हाताने याला छान असं मळून मळून एक छान गोळा तयार करून घेणार आहे. आपण पाहू शकता की याच्यामध्ये अर्धा किलो मैदा होता आणि तो मैदा पूर्ण याच्यामध्ये बसलेला आहे. मी इथं पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. याच्यामध्येच जे पाण्याचं प्रमाण होतं त्यामध्येच हा मैदा मी मळून घेतलेला आहे. बीट, कोबी, मैदा आणि जे काही मी तिखट, मीठ वगैरे घातलेलं होतं ते सर्व काही. मी इथे हिरवी मिरची घातलेली नाही कारण ते तोंडामध्ये येते, दाताखाली येते आणि मग लेकरं खाणार नाहीत. आणि इकडं मी कढईमध्ये गॅसवर ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी. थोडं हाताला लावण्यासाठी पीठ घेतलेलं आहे कारण ते पीठ हाताला चिकटतं. आणि आपण पाहू शकता हे असा इथं गोळा तयार झालेला आहे. आणि आम्ही थोडेसे मंचुरियन अगोदरच तयार करून घेतलेला आहेत. आणि आता दुसरा घणा पण आम्ही तयार करून घेत आहोत. आणि इकडं आपलं तेल गरम होत आहे गॅसवर. आणि त्यानंतर मी आता या तेलामध्ये थोडंसं टाकून बघते की तेल गरम झाले का नाही. आणि आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि मी मंचुरियनमध्ये सोडत आहे. आणि आपण पाहू शकता की आपलं तेल खूप कडकडीत छान असं गरम झालेलं आहे. जास्ती मोठा गॅसवर आपल्याला करायचे नाहीत, म्हणजे काय होतं ते वरतून तर आपले करपल्यासारखे वाटतात, तळल्यासारखे, पण आतून ते कच्चे राहतात. म्हणून आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे मंचुरियन छान असे तळून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी एक अर्धा किलोच्या जवळपास तेल घातलेलं होतं. आणि आपण पाहू शकता की माझे बरेच मंचुरियन याच्यामध्ये बसत होते. आणि आता आपल्याला हे पहा, असे मंचुरियन आम्ही मीडियम साईजमध्ये केलेले होते, जास्ती मोठे नाही आणि जास्ती लहान पण नाही.
छान असे मीडियम साईजचे मंचुरियन करून घेतलेले होते आणि बीटमुळे मंचुरियनला कलर खूप छान आलेला होता, लाल भडक असा. आणि आता मी तुम्हाला इथं तळून दाखवते आहे की तळल्यानंतर तर खूप सुंदर कलर आलेला होता मंचुरियन्सला. आणि आपण पाहू शकता की आता हे मंचुरियन असे एकूण एकाला खुले झालेले आहेत आणि तेलावर अलगद वरती येत आहेत. तर हे तळलेले आहेत आणि कलर पण पाहू शकता खूप सुंदर झालेला आहे. मी एका इथं पातेल्यामध्ये छोट्याशा काढून घेतलेल्या आहे आणि वरती चटणी घातलेली आहे. आणि आपण पाहू शकता की माझे मंचुरियन कसे झालेले आहेत. या मंचुरियन खायला आणि मला नक्की कळवा की मंचुरियन कसे झालेले आहेत. थँक्यू.